हॅलो नमस्कार, मी वैशाली। स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉग। आजचा वार गुरुवार, आज विजयादशमी। सर्वात आधी तर तुम्हाला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। सकाळी सकाळी मार्केटला गेली, म्हटलं फुलं घेऊन येऊ, जेवढं होईल तेवढे तोरण वगैरे हार वगैरे बनवून घेऊ। दरवेळेस तर प्रसादच बनवतो, पण आज तो कामानिमित्त जरा उशिरा येणार होता, तोपर्यंत थांबण्यापेक्षा म्हटलं फुलं वगैरे घेऊन येऊन आपण जेवढे होईल तेवढे हार वगैरे बनवून घेऊ। आता सगळ्यात आधी तर मी घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याला तोरण करून घेतलं। छान असं तोरण झालं। मध्ये मध्ये मी आंब्याचं पानं टाकली आणि लगेच म्हटलं दरवाजाला तोरण घालून घेऊ। सण म्हटलं म्हणजे झेंडूची फुलं, रांगोळी, आंब्याची पानं हे आलीच। त्यात दसरा म्हटलं म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक आहे। ह्या दिवशी बरेच जण वाहनं खरेदी करता, नवीन घर खरेदी करता आणि सोनंही खरेदी करता। खूप शुभ मानलं जातं हा दिवस आणि खूप धावपळ असते या दिवशी। दिवसभर अशी लगबग असते आणि भरपूर असा उत्साह राहतो प्रत्येकाला। दरवाजाला तोरण लागल्यावर किती छान वाटतं, एकदम असं मंगलमय वातावरण वाटतं। आपण प्रत्येक शुभ कार्याला आंब्याची पानं लावतोच, त्याबरोबर झेंडूच्या फुलांचा जसा मान असतो तसा आज आपट्याच्या पानांनाही खूप मान आहे। का एवढा मान आहे आपट्याच्या पानांना हे माहीत नाही मला, यामागेही काहीतरी कारण असेल आणि आजच्याच दिवशी त्याला सोनं म्हणून मानलं जातं। काहीतरी पूर्वजांपासून काही कारण असेल। बाकी आहे, सकाळपासून सगळाच स्वयंपाक झाला, पण नेमकं मला असं झालं शूट करायला तेव्हा मला जमलंच नाही। म्हटलं आता शेवटी भजे काढतानाच फक्त शूट घेऊ। पुरणपोळी झाली, सर्व आमटी भात वरण सगळं। एवढ्यामध्ये खूप वेळेस पाऊस पडला आणि पाऊस तिकडे चालू झाला का आमच्याकडे इथे 2-3 वेळेस भजे झाले आणि गरमागरम भजे आमच्याकडे सर्वांनाच आवडतात। आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटला का फक्त आमटी भात जास्त होतो आणि भजे या तळलेले पदार्थ आमच्याकडे खूपच आवडतात। आठवड्यातून 2दा-3दा तरी आमचे भजे होतात। कढीमध्ये भजे टाकते मी आणि शेंगदाण्याचं कालवण बनवलं त्यासोबत पण भजे लागतात। आता मी इथे थोडा ओवा टाकते, चिमूटभर फक्त, आणि मिरची लसूण दळून घेतलेलं होतं। लाल तिखटापेक्षा मिरची लसूण टाकलेलं अजून छान लागतं आणि सम्राटचं बेसन पीठच वापरतो आम्ही, घरच्या पिठापेक्षा हेच खूप छान लागतं। आणि याआधी मी वापरायची घरचं पीठ, पण 1दा-2दा करून बघितलं मी सम्राटचं पिठाने, इतकं छान लागलं। आणि आज मला खरं हादग्याच्या फुलांचे भजे करायचे होते, पण ते फुलं असे सुकून गेलेले होते एकदमच, करायलाच उशीर होऊन गेला। त्याच्यामुळे मी साधे कांद्याचे भजे केले आणि वेळसुद्धा खूप झालेला होता। सर्वात आवडतं म्हणजे पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये आमटी भात आणि भजे हे 3च प्रकार जास्त आवडतं घरामध्ये। पुरणपोळी तर कोणी ताटात पण घेत नाही, फक्त नैवेद्यापुरती करतो आम्ही। आणि छान झालेलं होतं सगळं। 12च्या आत माझा नैवेद्य वगैरे झालेला होता। या ज्या कुरड्या तळते मी, ते माझ्या मोठ्या बहिणीकडनं येतात दरवर्षी। मला दिंडोरीला असते ती, कुरड्या बनवण्यात खूप एक्सपर्ट आहे ती आणि दरवर्षी ती मला आवर्जून कुरड्या पाठवते। खूप जीव लावता माझ्या दोन्ही मोठ्या बहिणी। मोठ्या बहिणी असणं म्हणजे एक दुसरं माहेरच असतं आपल्याला। सण म्हटलं का पुरणपोळी छान वाटते ताटामध्ये आणि त्या पुरणपोळीने जसं ताट भरलेलं वाटतं तसं इतर कुठल्याही पदार्थांनी वाटत नाही। आमच्याकडे पुरणपोळी शक्यतो कोणाला आवडत नाही, पण उपास सोडायला ह्या पुरणपोळीच लागते। म्हटलं जाऊ दे, कोणी खाल्ली नाही तरी पण आपल्याला वाटीभर तरी डाळ टाकावं लागेल। मी सकाळीच डाळ पुरणाची टाकलेली होती आणि थोडं आमटीसाठी पाणी काढून ठेवलं। आणि आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे भजे जास्त आवडतात, पण यात कांदा मी चिरून ठेवला। आता इकडे भात
भात वगैरे सगळं झालेलं होतं. काही ठिकाणी आमटी केली तर वरण करत नाही नैवेद्याला, पण आमच्याकडे वरणसुद्धा करतात. आणि म्हणतानाच आपण असं म्हणतो पुरणावरणाचा स्वयंपाक, मग वरण का नको? वरण पण पाहिजे भातावर. पोळ्या बघा किती छान झालेल्या होत्या. आमच्याकडे मैद्याचे नाही, मी गव्हाच्याच करते. घट स्थापनादि करुणी हो, मूल मंत्र जप करुणी होते रक्षक घेऊनी हो, ब्रह्मा विष्णु रुद्राचे पूजन करीती हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो करे गजतिकाय महिमा मूर्तीचा हो. द्युती घटाला नैवेद्य 12च्या आतच दाखवला जातो. बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे ना, आमच्याकडे बी तेच करतात. पण नाही जमलं एखाद्या वेळेस थोडंफार इकडे तिकडे होऊन जातं. आणि आता माझ्या 12च्या आत होऊन गेला होता. याच्या आधी 1-2 वेळेस तसं पण झालेलं आहे. आणि देवी मातेला सगळं काही माप असतं. आपण चांगल्या मनाने केलं तर सगळं गोड होऊन जातं. शेवटी आपली श्रद्धा भावना ही देवी मातेपर्यंत पोहोचते. सायंकाळचे 6-6:30 वाजले होते. मी दरवाजाबाहेर पंती लावून दिली आणि इकडे छान अशी फुलांची रांगोळी काढली. खूप सुंदर वाटत होती रांगोळी. आज रांगोळीपेक्षा फुलांची रांगोळी काढली. फुलं आणलेले होते जास्त. आणि दरवाजाबाहेर रांगोळी, पंती, दरवाजावर झेंडूच्या फुलांचं तोरण, किती छान वाटतं असतं वातावरण. सण असला का एक वेगळंच वातावरण होतं. आता साक्षीने जे फुलांचे हार बनवलेले होते गाडीसाठी, ते हार घेऊन चालली. तिला म्हटलं तू हार घेऊन जा, तोपर्यंत मी ताट तयार करून आणते. गाडी वाहन म्हणजे हे आपलं घरातली लक्ष्मीच असते. आणि आजच्या दिवशी गाडींना पण ओवाळून घेता. सकाळी मी मोठी गाडी ओवाळून घेतली. म्हटलं आता ह्या दोन्ही गाड्या राहिलेल्या होत्या ओवाळायच्या, ह्या ओवाळून घेऊ. सर्वात आधी तर मी ओवाळून घेतलं, नंतर साक्षीने ओवाळून घेतलं, कारण की त्याच्यानंतर आम्हाला तळी पण भरून घ्यायची होती देवी आईची. सकाळीच प्रसादनी 2-3 गाड्या धुवून टाकल्या आणि हार साक्षीने बनवले गाडीला. दोघांचं जमतंय छान, बहीण भावांचं. आणि मी वरती निघून आल्यावर किती वेळ त्यांनी फोटोशूट केलं. गाडीला हार घालताना फोटो काढले. म्हटलं आपण वरती निघून जाऊ. म्हटलं गाड्या ओवाळून झाल्यानंतर मी वरती आली. मग फ्रीजमध्ये बघितल्यानंतर मला गवार दिसली. म्हटलं गवारची भाजी सकाळी टिफिनला बनवू. तर त्याआधी म्हटलं निवडून घेऊ. सकाळी टिफिन बनवायच्या आधी भाज्या निवडणं एवढं सगळं शक्य नाही होत. म्हटलं वेळ आहे तोपर्यंत गवार निवडून घेऊ. यानंतर तळी पण भरायची बाकी होती. प्रसादनी 5 मुलं बोलून आणले. आणि आमच्याकडे तरी अशीच पद्धत आहे की दसऱ्याच्या दिवशीच तळी भरल्या जाते. आपण जे देवी आई म्हणून जे नारळ ठेवतो कलशामध्ये, ते नारळ ठेवून आणि देवीचा टाक ठेवून देवीचा उदो केला जातो. आणि आजच्याच दिवशी तळी भरल्या जाते. म्हणजे आपण जेवढं नवरात्राचं केलेलं असतं त्याचं पूर्ण सांगता होती या तळी भरल्याने. हा तुला डबल दिला सक्षम आणि मोठा हो छान बसा. जायचंय कुठे जायचंय तुम्हाला? जाऊ आता.
चला तर मग आता इथेच व्हिडिओची एंड करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट आणि बाय बाय.